मित्रांनो, आपल्या आयुष्यात आपण अनेक काम सुरू करतो, पण ती पूर्ण होतील की नाही याची भीती आपल्याला सतत सतावत असते. मनामध्ये विचारांचा गोंधळ असतो. पण भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 40व्या श्लोकात श्रीकृष्ण अशा एका मार्गाबद्दल सांगतात, जिथे मेहनतीचा एकही कण वाया जात नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रीकृष्णाने निश्चयात्मक बुद्धी आणि यशाचा मार्ग कसा सांगितला आहे. कधी विचार केला आहे का की काही लोक एकाच ध्येयावर ठाम कसे राहतात, तर काही लोकांचे मन हजारो विचारात का भटकते. भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 40 ते 42 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला व्यावसायित्मकता बुद्धी म्हणजेच एकाग्रतेचे महत्त्व समजावून सांगत आहेत. जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा करिअरमध्ये प्रगती करू इच्छित असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 40. नेहाभिक्रमानाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अर्थ, या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा रास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे फार मोठ्या भयापासून संरक्षण होऊ शकते. तात्पर्य, कृष्ण भावना भवित कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यार्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. भौतिक स्तरावर केलेले कोणतेही कर्म पूर्ण करावेच लागते, नाहीतर त्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. परंतु कृष्ण भावनेत प्रारंभ केलेले कर्म जरी पूर्ण झाले नाही तरी त्याचा परिणाम शाश्वत काळासाठी होतो. म्हणून असे कृष्ण भावनायुक्त कर्म करण्याचे कर्म जरी अपूर्ण राहिले तरी त्याची हानी होत नाही. कृष्ण भावनेमध्ये केलेले 1% कर्मही शाश्वत काळासाठी असते. म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे चालू होते. परंतु भौतिक कर्म मात्र 100% पूर्ण झाल्या वाचून लाभदायक होत नाही. अजामिळाने आपले कर्तव्य काही प्रमाणात कृष्ण भावनेने केले होते, पण भगवंताच्या कृपेने त्याला 100% फलप्राप्ती झाली. यासंबंधी श्रीमद भागवतात एक सुंदर श्लोक आहे. त्यक्त्वा स्वधर्म चरणांबुजं हरेर्भज पक्वोत्थ पतेततो यदि यत्र क्व वाभद्रम भूदमुष्य किं को वार्थ आप्तो भजतां स्वधर्मर्थ. जर मनुष्याने आपली नियत कर्मे त्यागून कृष्ण भावनेमध्ये कर्म केले आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे तो पतित झाला, तर त्यामध्ये त्याची काय हानी होणार आहे. आणि ज्याने आपली भौतिक कर्मे पूर्ण केली आहेत त्याचा त्याला काय लाभ होणार आहे. किंवा ख्रिश्चन म्हणतात त्याप्रमाणे मनुष्याला संपूर्ण जगाची प्राप्ती होऊनही शाश्वत आत्माच गमवावा लागला तर त्याला काय लाभ होणार आहे. भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीरासोबतच अंत होतो, परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची जर निश्चित संधी त्याला असते, असा जन्म त्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरी
किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेत केलेल्या कर्माचा हाच अप्रतिम गुण आहे. श्लोक क्रमांक 41. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन बहुशाखा हन्यताच बुद्धयो व्यवसायीनाम. अर्थ: या मार्गावर असणाऱ्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. तात्पर्य: कृष्ण भावनेद्वारे एखाद्याची जीवनाची परमोच्च सिद्धिप्रत उन्नती होऊ शकते. या विश्वासाला व्यवसायात्मिका बुद्धी म्हटले जाते. चैतन्य चरितामृत मध्ये सांगितले आहे, श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्णे भक्ती केले सर्व कर्मकृत हय. श्रद्धा म्हणजे उदात्त गोष्टीवरून दृढ विश्वास होय. जेव्हा मनुष्य कृष्ण भावना भवित कर्म करू लागतो, तेव्हा भौतिक जगाशी संबंध असणाऱ्या वंश परंपरा, मानवता किंवा राष्ट्रीयता इत्यादींच्या प्रती त्याने अनेक कर्तव्य करण्याची आवश्यकता नाही. गतकाळात केलेल्या शुभ अथवा अशुभ कार्यामुळे तो सकाम कर्मामध्ये मग्न होतो. जेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण भावना जागृत होते, तेव्हा त्याला आपल्या कार्यामध्ये चांगले फळ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भावनेत स्थित झालेल्या व्यक्तीच्या सर्व क्रिया परमपूर्ण असतात, कारण कृष्ण भावना भवित कर्म जे चांगले किंवा वाईट या द्वंद्वाच्या पलीकडे असते. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेचा त्याग म्हणजे कृष्ण भावनेचे परमोच्च परिपूर्णत्व होय. कृष्ण भावनेतील प्रगतीमुळे या स्थितीची आपोआप प्राप्ती होते. कृष्ण भावना भवित मनुष्याचा दृढ संकल्प हा ज्ञानावर आधारित असतो. वासुदेव सर्वम इति स महात्म सुदुर्लभ. कृष्ण भावना भवित भक्त दुर्मिळ महात्मा असतो, कारण वासुदेव किंवा श्रीकृष्ण हे अस्तित्वातील सर्व गोष्टींचे मूळ आहेत, हे तो सर्व अर्थाने जाणतो. ज्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्यावर आपोआप ते सर्व पानांमध्ये आणि फांद्यांमध्ये पोहोचते, त्याप्रमाणे कृष्ण भावना युक्त कार्य केल्याने मनुष्य स्वतःचे कुटुंब, समाज, राष्ट्र, मानवता इत्यादींची सर्वोत्कृष्ट सेवा करू शकतो. एखाद्याच्या कर्मामुळे जर श्रीकृष्ण संतुष्ट झाले तर सर्वजण संतुष्ट होऊ शकतील. तथापि कृष्ण भावनायुक्त सेवा ही आध्यात्मिक गुरूच्या योग्य मार्गदर्शनाखाली उत्तम प्रकारे होऊ शकते. असा हा आध्यात्मिक गुरु श्रीकृष्णांच्या प्रामाणिक प्रतिनिधी असतो. त्याला शिष्याचा स्वभाव माहीत असतो आणि तो शिष्याला कृष्ण भावना भवित कर्म करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कृष्ण भावनेत पारंगत होण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णाच्या प्रतिनिधीच्या आदेशांचे दृढ निश्चयाने पालन करणे आवश्यक आहे. तसेच गुरुच्या उपदेशांचा त्याने जीवनाचे ध्येय म्हणून स्वीकार केला पाहिजे. श्रील विश्वनाथ चक्रवर्ती आपल्या प्रसिद्ध गुरुवाष्टकामध्ये सांगतात की, यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्या प्रसादान्न गतिः कुतोपि ध्यायंस्तु वत्सस्य यशस्विसंध्यं
वंदे गुरु श्रीचरणाविंदम. आध्यात्मिक गुरूंना संतुष्ट केल्याने पुरुषोत्तम श्री भगवान संतुष्ट होतात. गुरूंना संतुष्ट केल्याविना मनुष्य कृष्ण भावना भवित होऊ शकत नाही. म्हणून गुरूंचे दिवसातून 3 वेळा ध्यान करून त्यांच्याकडे कृपा याचना करणे आणि त्यांचा सादर वंदन करणे आवश्यक आहे. ही संपूर्ण पद्धती मात्र देहात्मबुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या आत्म्याच्या केवळ सैद्धांतिक ज्ञानस्तरावर नसून परिपूर्ण ज्ञानावर आधारित आहे. अशा ज्ञानामुळे सकाम कर्माद्वारे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय तृप्तींची संधीच नष्ट होते. त्यांचे मन दृढ निश्चयी नाही तो विविध प्रकारच्या सकाम कर्माद्वारे आकर्षिला जातो. श्लोक क्रमांक 42-43. यामी मां पुष्पितां वाचं प्रवदन्त्या विपच्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मनः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति. अर्थ: अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात, कारण त्यात स्वर्गामध्ये उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कार्य, त्यांपासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली आहे. ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात की याहूनही अधिक महत्त्वपूर्ण असे काहीच नाही. तात्पर्य: सामान्यतः लोक बुद्धिमान नसतात आणि अज्ञानामुळे ते वेदांमध्ये सांगितलेल्या कर्मकांड भागातील सकाम कर्मावर अत्यंत आसक्त असतात. स्वर्गलोकामध्ये इंद्रिय तृप्ती करून जीवनाचा उपभोग घेण्याव्यतिरिक्त इतर काहीही करावयाची त्यांची इच्छा नसते, कारण स्वर्गलोकामध्ये भौतिक ऐश्वर्य, तदा मदिरा आणि मदिराक्षी सहजपणे उपलब्ध असतात. स्वर्गलोकात उन्नत होण्यासाठी वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ, विशेषतः ज्योतिष्टोम यज्ञ सांगण्यात आला आहे. स्वर्गलोकांची प्राप्ती करू इच्छिणाऱ्याने अशा प्रकारचे यज्ञ करणे आवश्यक आहे, असे वेदांमध्ये सांगण्यात आले आहे. अल्पज्ञानी लोकांना वाटते की वैदिक ज्ञानाचे हेच संपूर्ण सार आहे. अशा अनुभवी लोकांना दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थित होणे अत्यंत कठीण आहे. मूर्ख लोक विषारी झाडाच्या फुलांनी आकर्षिले जातात, कारण त्यांना अशा प्रकारच्या आकर्षणाचा परिणाम माहीत नसतो. तत्वद अज्ञानी लोक अशा स्वर्गीय ऐश्वर्य तथा त्यामुळे प्राप्त होणाऱ्या इंद्रिय भोगांकडे आकर्षिले जातात. वेदांमधील कर्मकांड विभागात सांगण्यात आले आहे की अपाम सोममृता अभूम आणि अक्षयम हवे चातुर्मास्या यजीनः सुकृत भवती. चातुर्मासाचे पालन करणारे लोक अमर आणि सदैव आनंदी होण्यासाठी सोमरस पान करण्यास प्राप्त ठरतात. या पृथ्वीवरही काही जण सोमरसपान करून धष्टपुष्ट आणि इंद्रिय तृप्ती करण्यासाठी समर्थ होण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. अशा व्यक्तींचा भौतिक बंधनातून मुक्त होण्यावर विश्वास नसतो आणि वेदांमध्ये सांगितलेल्या शोभायुक्त विधींमध्ये तो अत्यंत आसक्त असतात. सामान्यतः ते विषयासक्त असतात आणि त्यांना स्वर्गीय सुख उपभोगण्याव्यतिरिक्त काहीही नको असते.
असे सांगितले जाते की स्वर्गामध्ये नंदनकानन नावाची उद्याने आहेत, जेथे अप्सरांचा सहवास आणि विपुल प्रमाणात सोमरसपान करण्याची उत्तम संधी असते. असे हे शारीरिक सुख निश्चितपणे इंद्रिय लोपालूप आहे. म्हणून स्वतःला भौतिक जगताचे स्वामी समजणारे लोक क्षणिक भौतिक सुखामध्ये अत्यंत आसक्त असतात.